सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करून चालकांचं लक्ष विचलित करत गाडीतून मोबाईल आणि इतर वस्तू चोरणाऱ्या परराज्यातील टकटक टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट 1 नं पर्दाफाश केलाय। या प्रकरणी मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठ येथील 38 वर्षीय रवी ओमप्रकाश कोहली आणि अफजल कयूम अब्बासी या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। त्यावेळी या दोघांचा शोध सुरू असतानाच पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत ते दोघेही समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर येणार असल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं लॉज परिसरात सापळा रचला। ते दोघेही तिथे येताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली। चौकशी दरम्यान त्यांनी फरासखाना परिसरातील गुन्ह्यासह पुणे शहरात केलेल्या इतरही गुन्ह्यांची कबुली दिली। या आरोपींनी काही दिवसांपूर्वीच म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 ला कर्वे रोडवरील सारस्वत बँकेसमोर उभ्या असलेल्या एका कारमधून iPhone 17 Pro आणि पांढऱ्या रंगाचं पॉकेट चोरी केल्याची कबुली दिली। त्यासोबतच त्यांनी 19 ऑगस्ट 2025 रोजी विमाननगर चौकात स्विफ्ट कार चालकाला गाडी पायावरून गेल्याचा बहाणा करून गाडीतून सॅमसंग आणि OnePlus कंपनीचे मोबाईल चोरी केल्याचंही कबूल केले। पुणे शहरातील फरासखाना, अलंकार आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय।